अल्पवयीन मुलासोबत संबंध ते करताना शेवटी नको तेच घडलं. एका विवाहित महिलेचं आणि तिच्याच दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलाचं नातं. 17 ऑगस्टची ती सकाळ. एका कारमध्ये एक व्यावसायिक रत्नाच्या थारोळ्यात आढळून आला. मृत व्यक्तीचं नाव होतं संजू कुमार. कार शेताच्या दिशेने गेलेली होती आणि संजू यांचा मृतदेह कारमध्येच होता. पहिल्या नजरेत हा प्रकार अपघातासारखा वाटत होता. कारचा ताबा सुटला असावा आणि त्यात संजू यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता सुरुवातीला व्यक्त होत होती. पण पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली आणि त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आलं. इथेच या प्रकाराने अचानक वळण घेतलं, कारण संजू यांच्या गळ्याजवळ संशयास्पद खुणा आढळल्या. आता हा साधा अपघात नव्हता का? कारमध्ये नेमकं काय घडलं होतं आणि जर हा अपघात नव्हता तर संजू यांचा जीव कोणी घेतला? या प्रकरणात संजू यांच्या पत्नी निशाने पोलिसांकडे तक्रार केली. सुरुवातीला पोलिसांसमोर पत्नीच तक्रारदार होती, त्यामुळे तपासाची दिशा एका बाजूला जात होती. मात्र तपास पुढे सरकला तसं काही गोष्टी पोलिसांच्या लक्षात येऊ लागल्या. निशाने पोलिसांना दिलेल्या जबाबातील काही महत्त्वाच्या बाबी आणि तिच्या मोबाईलमधून समोर आलेली माहिती यांच्यात विसंगती दिसून आल्याचं सांगितलं जात होतं. मोबाईल, सीडीआर, लोकेशन आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जाऊ लागलं आणि या तपासात अशी व्यक्ती समोर आली जिचं नाव सुरुवातीला या प्रकरणाशी जोडलेलंही नव्हतं. ही व्यक्ती होती निशाच्या दुकानात काम करणारा एक अल्पवयीन मुलगा. पोलिसांच्या तपासानुसार निशा आणि या मुलामध्ये कथित जवळीक निर्माण झाली होती. हे नातं नेमकं किती काळापासून होतं, त्यामागे काय परिस्थिती होती आणि संजू यांना त्याची माहिती होती का, याचा तपास सुरू झाला. पण एवढ्यावरच प्रकरण थांबत नव्हतं, कारण तपास जसा जसा पुढे जात होता तसतसं संजू यांच्या हत्येमागे आधीपासून आखलेला कट रचल्याचा संशय पोलिसांना येऊ लागला. पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याचंही तपासात समोर आल्याचं सांगण्यात आलं. घरातील या वादामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली आणि याच पार्श्वभूमीवर संजू यांच्या हत्येचा कट रचला गेला का, हा प्रश्न पोलिसांसमोर होता. मात्र पोलिसांना केवळ संशयाच्या आधारावर पुढे जाता येणार नव्हतं. त्यांना पुरावे हवे होते, म्हणून प्रत्येक फोन कॉल, प्रत्येक लोकेशन आणि प्रत्येक सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात होतं. दरम्यान तपासाची दिशा निशा आणि तिच्या दुकानात काम करणाऱ्या त्या अल्पवयीन मुलाकडे अधिकाधिक वळत गेली. आता प्रश्न असा होता की तो संजू यांना नेमकं कुठं आणि कसं लक्ष करण्यात आलं. पोलिसांच्या तपासानुसार 16 ऑगस्ट रोजी वाढदिवसाच्या पार्टीचं कारण पुढे करण्यात आलं. संजू यांच्यासोबत रामनगरला जाण्याचं नियोजन करण्यात आलं. बाहेरून पाहता हा एक साधा प्रवास वाटत होता, पण पोलिसांच्या मते याच प्रवासाच्या आड एक भयंकर कट रचलेला होता. संजू गाडी चालवत होते आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोघांपैकी एक अल्पवयीन आरोपी मागच्या बाजूला बसला होता. पुढे काय घडणार आहे याची संजू यांना कदाचित कल्पनाही नव्हती. परतीच्या प्रवासात अचानक परिस्थिती बदलली. पोलिसांच्या तपासानुसार मागे बसलेल्या अल्पवयीन आरोपीने बेकायदेशीर शस्त्रातून संजू यांच्यावर गोळी झाडली. गोळी लागल्यानंतर कारचा ताबा सुटला आणि कार शेताच्या दिशेने गेली. काही क्षणापूर्वी ज्या कारमध्ये सामान्य प्रवास सुरू होता त्याच कारमध्ये आता रक्ताचा थर साचला होता. संजू यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून निघून गेले असं तपासात सांगण्यात आलं. पण हत्येनंतर घडलेली एक गोष्ट पोलिसांच्या तपासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. हत्येनंतर संबंधित अल्पवयीन आरोपींनी निशाला संदेश पाठवल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्या संदेशाचा अर्थ होता काम झालं. हा छोटासा संदेश तपासात मोठा दुवा ठरला, कारण आता पोलिसांसमोर केवळ संशय नव्हता तर आरोपी आणि निशा यांच्यातील संपर्काचा एक महत्त्वाचा धागा होता. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल रेकॉर्ड, लोकेशन आणि इतर पुराव्यांची पुन्हा तपासणी केली. तपास जसा पुढे गेला तसतसं या प्रकरणात एकापेक्षा जास्त लोक सहभागी असल्याचा संशय अधिक बळकट होत गेला. पोलिसांनी 2 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून हत्येत वापरण्यात आलेलं शस्त्र, जिवंत काडतूस आणि रक्ताने माखलेले कपडे जप्त केल्याची माहिती घेण्यात आली. आता पोलिसांसमोर पुढचा प्रश्न हा होता की हे शस्त्र त्यांच्याकडे आलं कुठून, कारण हा प्रकार अचानक घडलेला नसून त्यासाठी आधीपासून तयारी करण्यात आली होती का, याचा शोध सुरू होता. तपासात हेही समोर आल्याचं सांगितलं जात आहे की हत्येसाठी वापरलेलं बेकायदेशीर शस्त्र आणि काडतुसे घटनेच्या काही काळ आधीच खरेदी करण्यात आली होती. म्हणजेच पोलिसांच्या मते ही घटना क्षणिक रागातून घडलेली नसून त्यामागे पूर्वनियोजन असल्याची शक्यता होती. आणि इथेच तपास पुन्हा निशाकडे येऊन थांबला. ज्या महिलेने सुरुवातीला पतीच्या मृत्यूची तक्रार पोलिसांकडे केली तिच्याच भूमिकेवर पोलिसांना संशय आला होता. तिच्या जबाबातील विसंगती, मोबाईलमधील माहिती आणि कथित संपर्क या सर्व गोष्टी एकत्रितपणे तपासल्या गेल्या. पोलिसांच्या म्हणण्यानुसार पतीसोबतच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आणि दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलासोबतच्या कथित संबंधातून हा कट रचला गेला. मात्र या आरोपांबाबत अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेतच निश्चित होईल. त्यानंतर पोलिसांनी निशाला अटक केली. दोन्ही अल्पवयीन सह आरोपींवर बालन्याय कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. त्यामुळे एका रक्तरंजित कारमधून सुरू झालेला हा तपास आता एका कथित ज्ञातापर्यंत पोहोचला होता. सुरुवातीला अपघात वाटणारा मृत्यू, त्यानंतर संशयास्पद खुणा, मग पत्नीच्या जबाबातील विसंगती, त्यानंतर मोबाईल, लोकेशन आणि सीसीटीव्ही, दुकानातील अल्पवयीन मुलाचा धागा आणि शेवटी कथित कटाची माहिती, या सगळ्या गोष्टी एका मागोमाग एक समोर येत गेल्या. पण या सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे कोणती होती, ज्याच्यासोबत संजू यांनी साधा प्रवास सुरू केला होता त्याच प्रवासाचा शेवट त्यांच्या हत्येत झाला. आणि पोलिसांच्या मते या संपूर्ण प्रकरणामागे संजू यांच्या पत्नी निशाची भूमिका होती. तिच्या कथित संबंधांमधून निर्माण झालेला वाद, पती-पत्नीमधील तणाव आणि त्यातून तयार झालेला हत्येचा कट अशी या प्रकरणातील तपासाची दिशा आहे. मात्र अल्पवयीन आरोपींची ओळख आणि त्यांच्याशी संबंधित संवेदनशील तपशील कायदेशीर कारणामुळे जाहीर करता येत नाही.